भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? 1. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीत वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागताच्या सानिध्यात गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आधिरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनवले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्याचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षुसंघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतासमूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतावृंदात 2 व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापक व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत ते. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तिथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्याच रस्त्यावर पहुडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाराच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असता त्या देशात एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकवल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्याने आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद बुद्धाने त्या दृष्टबुद्धी व्यापाराच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाराच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे. मनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य हे दृष्ट बनतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वाचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोनही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले. 2. जग हे धम्मराज्य बनवणे. धम्माचे प्रयोजन काय? याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकवणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते, नरक राज्यात दृष्टांचे शासन चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याचप्रमाणे देवाचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशितात की या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय?
याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणानेच घडते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. त्याचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारामिता यांवर भर देतो. भगवान बुद्धांनी या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसवले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकवले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य म्हणजेच अकुशल कर्मे कोणती हे ओळखण्याचे आणि ते टाळण्याचे शिकवले पाहिजे. याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धाने शिकवले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयोजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदहा सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मीच्या केलेल्या कर्माचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का? या इथे आता दृष्टवृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणीची तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, जोपर्यंत तुम्ही दृष्टवृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही तोपर्यंत गतदुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती ही चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला संस्काराने वळण लावण्याचे अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक महत्त्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर जर कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे तो म्हणतो, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी हानिकारक कृत्य करणार नाही अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मळ बनवले पाहिजे. जर दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचेच जीवन श्रेष्ठ असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोऱ्याने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या वृत्तीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण
यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्यात अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धीपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणवले पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान म्हणजेच जाणीवसुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. 1. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांना मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुषवर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती सर्वांना मोकळी असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्याच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कौशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपल्या न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम येथे उतरला आहे. तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न विचारल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्षू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खुसंघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दृष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यानंतर
त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस, नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणारा तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील का? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते, तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहितच, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत, त्याला एकट्यालाच त्या काशी कौशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील का? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते, तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांचा आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजा आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो, आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तदत हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो, तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही, तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो, तो सिद्धांत गैर आहे. 2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरवणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला
त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाच पडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो प्रकाश काय दाखवणार? 3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्य मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहेत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महद अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाच्या वेळूवनात रामाच्या कंदलत निवासात उतरला होता. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्याच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती करणे उचित हे ठरवण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणाच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावता रम्य आणि स्वभावताच लाभदायक आहे अशा आर्यमार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनास ताण द्यावयाचे नाही असे तो ठरवतो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचारांच्या बाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणे लोकोत्तर विचारांशी निगडीत अशी जी 4 ज्ञाने ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहेत ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्तविमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही
तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्या मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारांवर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ज्ञाने करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाचे का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. 1. केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधर्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधर्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितलेली आहेत. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरीसंबंधी, तिसरे वैषयिक अनितीसंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि ह्यापैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एका ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शीलासमाने या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थांमधील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकामेकापासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी या दोन्ही शाखांनी लावली असता या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारस्तंभ आहे काय? करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होत असे. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायासह तेथे गेला आणि आवश्यक पाणी, भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोचला. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुकदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला
आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक तिथे सव्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागताला त्यांनी उद्देशून विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असे घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आहेत आणि अनाथ आहेत, त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे. जेव्हा धम्म करुणापेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादितो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबला नाही. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन थांबू नका. पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे, भूमी त्यामुळे रागवते काय? नाही भगवन, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तो चित्रे रंगवू शकत असेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवन. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. प्रमाणे तुमच्या मनातही काळे क्लिमिश असता कामा नये, कारण क्लिमिशे हे दुर्विचाराचेच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? नाही, नाही भगवन. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्रहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवन म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे तुम्ही कराल तर कितीही दुःख गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली. ती स्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. कालीने स्वतःशीच विचार केला, माझ्या मालकिणीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटीला लावून पाहावे. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिणीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशीच म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड उठली. मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवत नाही एवढेच. मी माझे काम चोखपणे बजावते म्हणून ती रागवत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिणीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, असं, त्यात काही नाही काय, लबाड उठली. असं तर. त्या मोलकरणीने विचार केला, राग हा विचार तिच्याही ठिकाणी आहे.
पण माझे काम मी नीट करते म्हणून ती तो दाखवत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, इतके उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय? लबाड मुली, असे उद्गारून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तिच्या डोक्यात तो घातला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोड्या ठोकून सर्व शेजाऱ्यांना जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई माझी मालकीण, किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर छेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशी काही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चिड आणण्याजोगे काही म्हटले जात नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चिड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठाई मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंत म्हणाले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्रीभावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्रीभावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्य अर्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका घोषाड्यासारखी मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका घोषाडातही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे पुण्य अर्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एका घोषाडाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये समावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याचप्रमाणे पुण्य अर्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एका शोषांडा इतकेही मोलाचे नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये समावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. 1. धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूपी समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वाच्या वरती, क्षत्रिय त्याच्या खाली, पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असल्याचा व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्रधारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्चवर्णीयांची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. हा आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे.
भगवान बुद्धाचा हा सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. तो जातीसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले. अश्वलायन सूक्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले, ते त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्यांचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गाठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांनी ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करत नाहीत काय? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलावयाचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध्यात असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यांच्याविषयी आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले. वसिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले. वसिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातीत आहे. ब्राह्मण फक्त शुक्लवर्णीय आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हेच शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरोखर औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत, तेच त्याच्यापासून उत्पन्न झाले आहेत, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या आणि त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशात सामील झाला आहेस. हे चांगले नाही, हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहेस. भगवान, या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाला, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपल्या ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेले खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्यांनी पैदा केलेले त्याचे खरेखुरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. त्यामुळे ब्रह्माची नालस्ती मात्र करतात.
एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नावर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात, ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काय? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा करण्याची किंवा न करण्याची यापैकी कशाचाही आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनवण्यासाठी होत असेल आणि चांगले बनवण्यासाठी होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु ज्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपण येते ती सेवा तिने नाकारली पाहिजे. तिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरवताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले, वंशपरंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थापासून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरवले जाते. त्याचप्रमाणे धर्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्माला आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप आणि संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला असलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, व्यभिचारी, खोटं बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीचे मत असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याचप्रमाणे थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य ह्या सर्व दुर्गुणांपासून अलिप्त असेल असेही आढळत नाही. म्हणूनच मी म्हणतो, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त क्रमानुसार उपजीविकेचा. येसुकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धाण्याची कावड वाहून नेण्याची शूद्राची. जर या 4 कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगमान्य आहे काय? बुद्धाने विचारले. येसुकारीने उत्तर दिले नाही. भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाही. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. 2. धम्माला सद्धम्म रूप यावयाला. त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवले पाहिजे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण आणि ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्णाप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धांना घृणास्पद वाटत असे. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगाच्या योग्यतेवर अवलंबून आहे.
ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवनात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केशकुंचिता, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे दीनवृक्षाला बहिष्कृत माणसा, तिथेच थांब. ब्राह्मणाचे ते शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे? माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि त्या कारणांनी मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही. भगवान त्याला म्हणाले, बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहे तर तूच सांग, तुला काय सांगावयाचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, त्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्याचा नाश करतो आणि तो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे, तो बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिसकावून घेतो, तो बहिष्कृत समजावा. जो ऋण घेऊन पडून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो, तो बहिष्कृत समजावा. जो एखाद्या शूद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो बहिष्कृत समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो, तो बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातीत क्रमण करतो, तो बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा मातापित्रांचे पोषण करीत नाही, तो बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारित असता वाईटांचे सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवतो, तो बहिष्कृत समजावा. जन्माने कोणी बहिष्कृत नसतो, त्याचप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपलीच लाज वाटू लागली. 3. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसामाणसामध्ये समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात. काही बडकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडकी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. या संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील. असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवते. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समानता शिकवित नाही तो स्वीकारनीय नाही असे त्याचे म्हणणे होते. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय?
जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याचाही सुखाची वाढ करण्यासाठी आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो, तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाचा विरोध करीत, त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सदप्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.